एकीकडे राज्यात उन्हामुळे नागरिकांचे हाल सुरू असताना दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते। कडक उन्हामुळे नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्यात, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना जीवघेणी कसरत करावी लागते। पाहूयात। शहापूरच्या मुरबाड मधल्या वाघाच्या वाडीतली ही भयानक परिस्थिती। गावात पाण्याची भीषण टंचाई, प्यायला पाणीच नसल्यानं इथले लोक पाण्यासाठी वणवण फिरतात। जीवाची पर्वा न करता अशा ठिकाणाहून पाणी आणताय जिथून पाय घसरला म्हणजे जीव गमावला समजा। दरी कपाऱ्यातून इथल्या नागरिकांना पाणी भरावं लागतंय। जल ही जीवन है असं आपण म्हणतो, मात्र जर जीवच नसेल तर पाण्याचं करायचं काय? हा रस्ता बघा, मोठमोठे दगड आणि खडकातून या नागरिकांना पाणी घेऊन जावं लागतंय। गावात पाण्यासाठी कोणतीही सोय नसल्यानं वाघाच्या वाडीतील नागरिकांना पाण्यासाठी ही अशी जीवघेणी कसरत करावी लागते। एकीकडे मुंबई आणि ठाणे प्रगत होते। ठाणेचा एक भाग तर नवीन मुंबईप्रमाणे नवीन ठाणं घडवते, पण दुसरीकडे मध्ये हाकभर अंतरावर असलेल्या मुरबाड भागातील वाघाची वाडी ह्या ठिकाणची परिस्थिती मात्र भयान आहे। एक थेंब पाण्यासाठी बायका तारेवरची कसरत करतायत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या चिरेतने पाणी भरतायत। हेच ह्यांचं पियाचं पाणी आहे, हेच गढूळ पाणी ते पिणार आहेत, हेच गढूळ पाणी ते घरच्या कामासाठी वापरणार आहेत। ह्याच पाण्यावरती इथला जे रहिवासी आहेत हे 4 महिने ह्याच पाण्यावर जगत असतात। अशा चिऱ्या आहेत, त्यातून पाणी येतं, त्या पाण्यातनं हे अशा प्रकारे पाणी भरतात हळूहळू करून, आणि दिवस त्यांचा पूर्ण पाण्यामध्ये जातो। अशा प्रकारे ते पाणी भरून अशा खडकळ वाटेतनं तुम्ही बघू शकता, जिथून आपण चालू शकत नाही अशी ही वाट आहे। अशा खडकळ वाटेतनं डोक्यात 3-3, 4-4 हंडे घेऊन आपल्या घरी पोचतात। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा। पाणी भरण्यासाठी आम्ही पण त्यांना म्हणतो चला, कारण तर तकलीफ होती। सकाळचं लवकर उठून स्वयंपाक करायचं, पाणी भरायचं, तिथून मग परत कुठंतरी आम्हाला कामाला जायला लागते। मोलमजुरी काही नाही, इथं देशावरती कामाला जायला लागते। सकाळचं 6 वाजता इथून निघायचं घरातून, मग लहान मुलं पाणी भरतात। मग इथं खूप त्रास होतो येताना, नदीतून येताना कधी कधी हंडे घेऊन पण पडतात। 3-4 महिने झाला आम्ही इथून पाणी नेतो, इथं प्रशासन कोणी लक्ष पण देत नाही। तक्रार केली तरी पण इकडे येते नाही कोणी। किती वेळ लागतो पाणी भरायचं अशा प्रकारे? खूप वेळ लागतो, 2-3 तास येऊन बसायला लागतं। इथं संपून गेलं का इथं हे पाणी साठायला 3-4 तास लागतं, तोपर्यंत बसायचं। हेच तुम्ही पाणी पिता? हेच पाणी पितो। गढूळ पाणी येते? गढूळ पाणी मग आता आलं तरी पण प्यायलाच लागतं, दुसरीकडे पाणी नाही कुठंच। वाघाची वाडी पाड्याला विहीर नाही का? तर तसंही नाहीये। पाड्याला विहीर आहे, पण विहिरीनं केव्हाच तळ गाठलाय। या विहिरीतून पाणी आणायला जायचं म्हणजे युद्धावर जाण्यापेक्षा कमी नाहीये, कारण पाणीही मिळण्याची शाश्वती नाही आणि जीव वाचण्याचीही शाश्वती नाही। वाघाची वाडीपासून बऱ्याच अंतरावरील डोंगराच्या दरीमध्ये विहीर बांधलेली आहे। विहिरीत पाणी आहे का? तर नाही। विहिरीनं तळ गाठला असून सध्या विहिरीत फक्त चिखलयुक्त पाणी आहे। चिखलयुक्त पाणी का म्हणायचं? चिखलच म्हणा ना। हे पाणी पोहऱ्यानंही काढता येत नाही। मग गावातलाच एक अनुभवी माणूस विहिरीत उतरतो। विहिरीत उतरताना पाय निसटला तर कपाळ मोक्ष झालाच म्हणून समजा। पोहऱ्या विहिरीत टाकल्यावर विहिरीत उतरलेला माणूस चिखलावरचं जेवढं पाणी घेता येईल तेवढं घेतो आणि पोहऱ्यावर पाठवतो। आता हंड्यात ओतलेलं हे पाणी पहा, माणूस सोडा जनावरही असलं पाणी पिणार नाही। पण दुर्दैवाची गोष्ट पहा, धरणांचे मालक असलेल्या गावकऱ्यांना असं शेवाळयुक्त, चिखलयुक्त पाणी पिण्याशिवाय पर्याय उरत नाही। आपण वाघाच्या वाडीमध्ये आलेलो आहोत, मुरबाडमधील, आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे पाणी काढण्याचं काम ते करत आहेत। तुम्ही बघू शकता खाली एक माणूस उभा आहे, जो विहिरीत उतरलेला आहे, खोल विहिरीत उतरलेला आहे। अशाच प्रकारे बायकाही खाली उतरतात विहिरीमध्ये, आणि पाणी नाही आहे विहिरीमध्ये बिलकुल, परंतु पाणी काढण्याचा प्रयत्न ते केला जातो। जे उरलेलं पाणी आहे ते गढूळ पाणी दिसते तुम्हाला, ते उरलेलं पाणी, ते पाणी तरी मिळावं घराला, ह्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे। तारेवरची कसरत आहे, जीव मुठीत घेऊन अशा प्रकारे पाणी काढलं जातो। हे जे क्षण आहेत हे
प्रत्येक मे महिन्यात पाहायला मिळतात. शहापूर मुरबाड भागामध्ये मुरबाड भागाची वाघाची वाडीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जीव घेण्या प्रकारे इथे पाणी काढण्यात येत आहे. आणि हे गढूळ पाणी आहे, पिण्याचे योग्य पाणी नाही आहे, तरीही हेच पाणी वापरायचं आणि ह्याच पाण्यावरती आपलं जीवन व्यतीत करायचं अशीच इथली पद्धत आहे. तुम्ही बघू शकता किती गढूळ पाणी आहे. हेच गढूळ पाणी ते घेऊन आता घरात जाणार आणि हेच पाणी ते पिणार आहेत. ह्याच पाण्यावरती यांना जीवन व्यतीत करावं लागते. अशा प्रकारची तारेवरची कसरत, जीव घेणे पाणी काढण्याची पद्धत आहे इकडे. आणि अशा प्रकारे जे लोक आहेत इथले त्यांचे हाल होत आहेत. तुम्ही बघू शकता किती लांबून लोक आलेले आहेत. काही किती हाल आहे त्याच्या अशा पाण्याचे. बघा आमचं किती पाण्याचं हाल आहे इथं. कशा पायऱ्या केल्यात धड काय पायऱ्यांचा अर्थ येत नाही. आम्ही काय करायचा, परिस्थिती कशी आहे आमची. नाही शेवटी या पिवत तर नदीवर जातो आम्ही. विहिरीत उतरून पाणी काढायला लागतं. हा या पाणी कसं आहे, किती घाण आहे त्यात म्हणजे, तरी पितो बा आम्ही. आम्हाला चालवत नाही तर काय करायचं. शासन लक्ष देत नाही, हा कोणी लक्ष देत नाही. कोणी लक्ष देत नाही बा, कोणी नाही. आता काय करायचं मग पिण्यासाठी काढायच लागतं ना खाली उतरून. मग हा आजारी पडत आहेत माणसं आमची. जीवावर बेतू शकते. मग जीवाबेती हे किती अवघड आहे. काढेल का असं कोणी पाणी. शासन लक्ष देत नाही. नाही देत लक्ष, कोणी लक्ष देत कोणीच नाही लक्ष देत. वाघाच्या वाडीत पाणी हाच मूळ कळीचा मुद्दा. पाण्यासमोर नाती गोती ही फिकी पडतात की काय असं वाटू लागलंय. कारण घरातल्या एका महिलेला संपूर्ण कुटुंबाचं पाणी भरता येत नाही. मग संपूर्ण कुटुंबच पाण्यासाठी वणवण करत असतं. अगदी 60 उलटलेल्या 70 गाठलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्याही पाणी आणायला दऱ्याखोऱ्यात फिरत असतात. डोक्यावर गढूळ पाण्याचा हंडा घेऊन या महिला जेव्हा डोंगर चढतात ना, तेव्हा काळजाला अक्षरशः भोक पडतात. गावात विकास गंगा आलीये का? आलीये पण आणि नाही पण. कारण गावात वीज आली आहे, रस्ता आलाय, पण गावात माणसाला जगण्यासाठी गरजेचं पाणी आलेलं नाहीये. वाघाच्या वाडीतील लोकांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. कधी विहिरीत उतरून तर कधी खडतर वाटेतून मार्ग काढून. मात्र एवढा जीव धोक्यात टाकूनही गावकऱ्यांना खराब पाणीच प्यावं लागतंय. कारण विहिरींनी तळ गाठलाय. दरी कपाऱ्यातून काढलेलं पाणीही शुद्ध नाहीये. त्यामुळे दूषित पाणी पिऊनच इथल्या लोकांना त्यांची तहान भागवावी लागते. एक दिवसाचं ठीक आहे, मात्र दररोज इथले नागरिक असंच दूषित पाणी पितायत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार न केलेलाच बरा. भीमाताई गारे हे वाघाच्या वाडीत राहतात. त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांची काय परिस्थिती आहे आणि पाण्यासाठी किती वणवण त्यांना करावं लागते आणि खरंच ते पाणी पिण्यायोग्य आहे का, हेच पाहण्यासाठी आपण त्यांच्या घरात आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक भांडी पाण्याने भरले आहेत. म्हणजे छोट्या तांब्याही ते पाण्याने भरून ठेवतात का ह्या तांब्यातलं पाणी कधी उपयोगी पडू शकतं. त्यामुळे तांब्याही भरला जातो. आणि तुम्ही बघू शकता पाणी किती गढूळ आहे. हे पाणी, ह्या पाण्यात आपण आंघोळी करू शकत नाही, हात पाय धुवू शकत नाही. हेच पाणी ते प्यायला वापरतायत. आणि ह्या पाणी त्यांनी 3 ते 4 किलोमीटर लांब जाऊन विहिरीवरनं आणलेलं आहे. हेच पाणी ते आता पिण्यासाठी वापरणार आहेत. खरं तर शरीरावरती याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा गढूळ पाणी तसंच पितो आम्ही. शरीरावरती परिणाम काय होणार नाही. आजार पण येतो, मग दवाखान्यात जातो. आणि गरम शेवक आलता, तो म्हणतो तुम्हाला असला पाणी प्यायला काय होतं. आता असला पाणी आम्ही कसं काय पिणार. त्याला म्हणलं मग तू पिये ना, म्हणतो वास येता याचा. मग म्हणलं आम्ही कसं काय पितो, वास येतोय. तर विहिरीत पावडर टाकली, थोडा पाणी होता त्याच्यात, ती पावडर घेऊन गेला. आम्हाला पावडर टाकायला सुद्धा विहिरीत नाही त्यांना ठेवली. घरातील मोठी माणसंच नव्हे तर लहानग्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्यासाठी शाळा देखील सोडावी लागते. कारण जिकडे पाणी असेल तिकडे अनेक किलोमीटरची पायपीट करून इथले लोक तहान भागवतात. त्यामुळे चांगला अभ्यास करून कलेक्टर होऊन गावाचा विकास करण्याचा निर्धार इथल्या विद्यार्थ्यांनी केला. गावामधील वयोवृद्ध मोठाली माणसे रोजगार नसल्यामुळे बाहेर कामाला जातात. तर त्यामुळे लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांना दिवसभर पाणीच भरण्यामध्ये वेळ निघून जातो त्यांचा. त्यामुळे आमच्या गावामध्ये असे काही हुशार विद्यार्थी आहेत, पण त्यांना अभ्यासाला वेळच भेटत नाही. पुढे जाऊन मोठे काही नावं कमवू शकतात. हो नक्कीच, पुढे अभ्यास करून मोठं काहीतरी नाव बनवू शकतात. ते म्हणजे मोठं काहीतरी बनवू शकतात, पण त्यांना या समस्येमुळे अभ्यासासाठी वेळच भेटत नाही आहे. पाणी भरण्यास वेळ निघून जातो. पाणी नाहीच गावात. नाही. तुला काय बनायचं काय मग तू? कलेक्टर. का कलेक्टर आहे तुला? गावाचा विकास करण्यासाठी.
एकेकाळी गजबजणारी ही गावं आता ओसाड पडली आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने इथले नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे गाव सोडून इथले नागरिक पाण्यासाठी छोट्या मोठ्या शहरात जाऊन त्यांचा उदरनिर्वाह करतात. मुरबाड तालुक्यातील हे ढाकणे गाव बघा. या गावातील जवळपास 50% घरांना टाळं लागलंय आणि याचं कारण आहे गावातील पाणी प्रश्नाचं. पाण्याच्या टंचाईचा परिणाम पूर्ण गावावरती होतोय. असंच आपण शहापूरमधले ढाकणे गावामध्ये आलेलो आहोत आणि ढाकणे गावाची व्यथाच वेगळी आहे. इथे 60% जी लोक आहेत ती गावातनं गायब झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हे ते ढाकणे गाव आहे आणि ह्या गावातले जी घरं आहेत त्या घरांना लॉक दिसते. चांगली चांगली घरं आहे, सुंदर असं गाव आहे, सुबक असं गाव आहे, परंतु ह्या गावातली घरं मात्र लॉक आहेत. कारण गावातली 60% जी पब्लिक आहे, 60% जी लोकं आहेत ही गाव सोडून गेलेली आहेत. त्याचं मुख्य कारण आहे पाणी टंचाई. गावात पाणीच नाही आहे. एवढी मोठी घरं आहेत, नळ आहे पण नळाला पाणी नाही आहे, घरामध्ये पाणी नाही आहे, पाणी 4 ते 5 किलोमीटर लांबून आणावं लागतं, विहिरींना पाणी नाही आहे. अशी पाणी टंचाई प्रत्येक मे महिन्यात इथे होते आणि त्यामुळे स्थलांतरांचा मोठा भाग हा दिसतोय. स्थलांतर होत असतं ह्या गावातून. गाव सोडून गेली, पाण्यामुळे गाव सोडून गेली. पाणीच नाही भेटत, पाण्यामुळे गेले गाव सोडून. किती टक्के गेली? किती 50% बाहेरच गेले टक्के. हां 50च्या वर गेलेले 50% सांगतो बा. मग पाणी नाही म्हणते, पाण्यामुळे काय लांबून पाणी आणायला लागतं, फार खालून पाणी आणायला लागतंय. इथं आता लोक राहिल्यात नाही, 25% लोक नाही राहिली, 100% बाहेर गेली. मग आम्हाला डोक्यावरून लांबून आणायला लागते. तिथं विहिरीत पण पाणी नाही. मग आता आज कालचा पाऊस झालाय तर आता बघूशी वाटत नाही तिथे एवढा घाणीचा पाणी भरलाय. प्यायचं कुठं? प्रत्येक मे महिन्यात असंच असतं. असंच असतंय. पाऊस पाण्यामुळे जातात ना, पाणी नाही तर मग गावात कशी काय लोक थांबतील. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहराची तहान शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील धरणं भागवतात. मात्र याच तालुक्यातील लोकांना पाण्याअभावी जीवघेणी कसरत करावी लागते. पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते. एवढंच नव्हे तर खराब पाणी देखील प्यावं लागतंय. ही एका वर्षाची गोष्ट नाहीये. पाणी टंचाई जणू काही या गावकऱ्यांच्या 5वीलाच पुजलेली आहे. दरवर्षी या पाणी टंचाईचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतोय. जीव धोक्यात घालून पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. त्यामुळे आता तरी शासनानं गावकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवावा एवढीच विनंती. मला माझ्या गावात राहायचं आहे पण मी गावात राहू शकत नाही. मला शिकायचं आहे, मला शिकून कलेक्टर व्हायचं आहे. कलेक्टर होऊन माझ्या गावातली पाणी समस्या मला सोडवायची आहे. असं स्वप्न इथल्या तरुणांचं आहे, इथल्या लोकांचं आहे. परंतु हे स्वप्नच राहू शकतं कारण की पाणी टंचाईमुळे ह्या स्वप्नांवरतीच पाणी पडतंय. खरं तर जलजीवन योजना ही सरकारकडनं आणली गेली, मोठं स्वागत करण्यात आलं, परंतु ही खालपर्यंत पोचली का ह्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे सरकारला या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. पाणी टंचाईमुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. पाणी टंचाईमुळे गावकरी आपल्या गावापासून वंचित राहत आहेत. ही भयान परिस्थिती आहे आणि ही भयान परिस्थिती जी मीडियाने समोर आणलेली आहे. आता तरी प्रशासनाला जाग येते का? प्रशासन खालपर्यंत येऊन ह्या सर्व गोष्टीचा तपास करतायत का? ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खास करून या गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे का आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कधी मिळणार, आमच्या दारामध्ये नळ कधी येणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, मुरबाड.